नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण होतं आणि गणपती बाप्पांनाच ही चतुर्थी जी आहे तर ती समर्पित केलेली आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. तर बघा, आज वार आहे गुरुवार आणि याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. त्यामुळे या दिवसाचं अतिशय महत्त्व हे वाढलेलं आहे. गुरुवार हा आपल्या भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर पहा, संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते. त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये आपण सामील करत असतो, म्हणजे त्यांना अर्पण करत असतो. त्यांना आवडणारं लाल जास्वंदीचं फूल, त्याचबरोबर 21 दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो. आणि बरेच जण ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत देखील करतात. जे ह्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात त्यांच्या जीवनामध्ये कधीही विघ्न हे येत नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या मनोकामना देखील गणपती बाप्पा पूर्ण करतात. तर पहा, गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची पूजा अर्चा तर आपण करतोच, त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे असतात. आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, जी कर्णीबाधा असेल किंवा कटकटी असतील, भांडणं असतील, दारिद्र्य असतील, तर हे सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहील. आपल्या घरातील जी गरिबी आहे ती संपून जाईल. त्यामुळे आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पा विद्येची देवता, ज्ञानदेवता, त्याचबरोबर विघ्नहर्ता म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळेच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं. म्हणजे कोणतीही शुभ कार्य करताना, कोणतीही पूजा करताना आपण अगोदर गणपती बाप्पांची पूजा अर्चा करतो आणि त्यानंतरच बाकीच्या कार्यांना सुरुवात करतो. याचा अर्थ असा असतो की कोणत्याही शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ नये, संकट येऊ नये म्हणून गणपती बाप्पांना अगोदर पूजलं जातं आणि यामुळे कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपल्या कोणतेही विघ्न हे येत नाही. तर बघा, आजच्या दिवशी आज हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे. आपल्या घरातील कटकटी, आपल्या घरातील भांडणं, आपल्या घरातील नजर दोष, जे काही नकारात्मकता आहे, अडचणी आहे, संकट आहे, ते सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होण्यासाठी हा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे. लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये काही बाधा असेल, काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल, आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असेल, मग ही भांडणं आई वडिलांची असतील किंवा मुलाची आईची असतील, मुलाची बापाची असतील किंवा घरामध्ये इतर लोकांशी सुद्धा मतभेद होत असेल आणि किंवा आपल्या आसपास सुद्धा असे काही भांडणं हे होऊ शकतात. त्यामुळे पहा, आपल्या घरामध्ये एकमेकांचे वादविवाद होत आहे, एकमेकांचे दुश्मन बनलेले आहेत. तर पहा, आपल्याला हा उपाय आवर्जून घरामध्ये करायचा आहे. आपल्या घरामध्ये पहा, खूप महत्त्वाची कामं आहेत आणि ती पूर्ण होत नाही, म्हणजे आपण कोणतंही काम करायला गेलो त्यामध्ये आपल्याला अपयशच येत आहे. अशा वेळी त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, मुलांच्या सुद्धा प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अशा जेवढ्या बी समस्या असतील त्यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी 6:30च्या नंतर आपण हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकतो. परंतु 6:30 ते 7:30 ही लक्ष्मी येण्याचा टाईम आहे. ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचा प्रभाव हा अतिशय लवकर दिसून. आता बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे. आजच्या दिवशी तर आपल्याला नक्कीच हे करायचं आहे. आता बघा, ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे.
खोबऱ्याची वाटी नसेल तर एखादं छोटंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी चालेल। या वाटीवरती म्हणजे ह्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। त्यानंतर त्यावरती आपल्याला 7 कापराच्या भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर असेल तो कापूर ठेवला तरी चालेल। यानंतर त्यावरती आपल्याला 5 लवंगा ज्या आहेत तर त्या लवंगा अखंड लवंगा म्हणजे त्याला फूल असतील अशा लवंगा 5 ठेवायच्या आहेत। 5 वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत। तर ह्या वेलची ज्या आहेत तर त्या हिरव्या असतात पहा, त्या वेलची घ्यायच्या आहेत आणि त्या अखंड चांगल्यात कुठेही तुटल्या फुटलेल्या आपल्याला घ्यायच्या नाहीत, व्यवस्थितच घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे। तर पिवळी मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर तर आपल्या घरात जी लहान मुलं आहेत पहा, खूप हट्टीपणा करत आहेत, चिडचिडेपणा करत आहेत, ऐकत नाहीत। मोठी मुलं असतील त्यांच्यावरून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर पहा, मोठी मुलं जरी असली तरीसुद्धा त्यांच्यावरून सुद्धा आपल्याला ही जी पिवळी मोहरी आपण हातात घेतलेली आहे ती 7-7 वेळा उतरवून घ्यायची आहे। उतरवत असताना डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला उतरवायचे आहे। आणि पहा, मुलं हट्टीपणा करतात, ऐकत नाही, त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलं सारखे आजारी पडत असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। आता बघा, एखादी घरामध्ये व्यक्ती बाधित आहे म्हणजे आजारी आहे, ती सतत आजारी राहत असेल तर अशा व्यक्तीवरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर भरपूर मेहनत आणि कष्ट करून प्रयत्न करून सुद्धा एखाद्या व्यक्तीला वारंवार अपयशच येत असेल तर अशा व्यक्तीवरून सुद्धा आपल्याला ही वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। आणि बघा, एकदाच आपल्याला जी मोहरी 1 वेळा घेतलेली आहे तीच प्रत्येकावरून उतरवायची आहे। वेगवेगळी मोहरी आपल्याला घ्यायची गरज नाही। पिवळी मोहरी जर आपल्याकडे नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल। तर बघा, ही मोहरी जी आहे ती उतरवून झाल्यानंतर आपल्याला त्या जे आपण कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये टाकायचे आहे। आता बघा, हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर जायचं आहे। देवघरासमोर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे प्रज्वलित केल्यानंतर थोडंसं टाकायचं आहे। आणि जर आपल्याकडे जे तमालपत्र असतं पहा, बऱ्याच जणांना तमालपत्र माहीत नाही। तमालपत्र म्हणजे जो तेजपत्ता असतो बघा, आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये जो पान असतं पहा, ते पान आपल्याला घ्यायचं आहे मसाल्याच्या पदार्थामधलं, त्याला तेजपत्ता म्हणतात किंवा तमालपत्र देखील म्हणतात। तर ते आपल्याला त्यावरती जर आपल्याकडे असेल तर ते जाळायचं आहे। तर बघा, तुम्ही तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, खूप सारी मेहनत केली, कष्ट केले, परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही, तर अशा वेळेस ते तमालपत्र जे आहे किंवा जे तेजपत्ता आहे त्यावरती आपली लाल पेनाने इच्छा लिहायची आहे किंवा कुंकू घ्या, कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाका, त्याने त्या काडीच्या साह्याने त्यावरती तुमची इच्छा लिहा आणि त्यानंतर हे तमालपत्र, हे जे तेजपत्ता आहे तर तो तुम्हाला ह्या जी काय आपण प्रज्वलित केलेला आहे कापूर त्यावरती जाळायचा आहे। आणि पहा, हे तेजपत्ता जाळत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः असं म्हणत तो तेजपत्ता आपल्याला जाळायचा आहे। गणपती बाप्पांसमोर आपल्याला अशा वेळेस बसायचं आहे, हात जोडायचे आहेत आणि जी काही इच्छा आहे तर ती इच्छा देखील आपल्याला व्यक्त करायची आहे। आणि यानंतर तिथून ते भांडं उचलायचं आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत पूर्ण घरामधून हे भांडं फिरवत आणायचं आहे मुख्य दरवाजापाशी। हा पूर्ण धूर जो आहे तर पूर्ण आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, घराच्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला जायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं आहे। घराच्या खिडक्या, दरवाजे हे उघडायचे आहेत, कोणत्याही प्रकारे ते बंद ठेवायचे नाही, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल। आता बघा, हे जे भांडं आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला उतरवायचं आहे। म्हणजे कसं, तर आपण ज्याप्रमाणे आरती ओवाळतो म्हणजे घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे आपल्याला क्लॉकवाईज हे भांडं 7 वेळा उतरवायचं आहे, म्हणजेच ओवाळायचं आहे। आता बघा, हे ओवाळून झाल्यानंतर आपला जो मेन दरवाजा आहे, दरवाजाचा जो उंबरठा आहे त्याच्या मधोमध हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे। जर उंबरठा नसेल तर आत बाहेर जिथून आपण येतो त्या ठिकाणी हे ठेवायचं आहे। आता बघा, हे भांडं शांत झाल्यानंतर आपल्याला त्या भांड्यातली जी राख आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याचा टिळा द्यायचा आहे। त्यानंतर हे जे बाकीची उरलेली राख आहे तर त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही ते घालू शकता। आणि जो खोबऱ्याचा तुकडा आहे तो पूर्ण जळणार नाही पहा, तर तो काय करायचा, तर तो आपल्या डस्टबिनमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे किंवा मग आपल्या घराच्या बाहेर जर मोकळी जागा असेल ते टाकून दिला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर
नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.